गृहराज्यमंत्र्यांचं हे वक्तव्य योग्य वाटतं? हा सगळा आता राजकीय स्टंट आहे. ज्याने हा प्रकार घडला त्याने पंचनाम्याची पूर्ण वेळ येते. म्हणजे फक्त गृहराज्यमंत्रीच नाही तर बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी भेट दिलेली होती. आपल्याला फसवण्याचं नाव घ्यायचं नाही आहे. पण हे राजकीय नेते सुद्धा असंच दाखवत होते, कारण जो अपराधी आहे त्या अपराधीला बरेच राजकीय चित्र आहे आणि त्याला याच्या आधी त्याच्यावर बरेचसे आरोप लागलेले आहेत. आणि असा आरोपी सर्रासपणे स्वारगेट सारख्या ठिकाणी फिरत होता हे कुणाच्या लक्षातही आलेलं नाही. आणि त्याच्याकडून हा प्रकार घडल्यानंतर त्याच्यावर ते सगळं पडदा टाकण्याच्या दृष्टिकोनातनं त्या मुलावर जर कुठे आरोप लावणार असेल तर हा राजकारणाचा खूप गलिच्छ भाग आहे. गृहराज्यमंत्र्यांना असं वक्तव्य जबाबदार पदावर असतं आहे त्यांनी जबाबदारी तुम्हाला काय वाटतं? मला तरी असं वाटतं की राज्याची आणि या पुणे शहराची कायदा व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. या शहराचे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना जेव्हा शासनाने बीडची पण जबाबदारी दिलेली आहे तेव्हापासून अजितदादांचं पूर्ण लक्ष पूर्ण झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाते त्यांची सुद्धा गृह खात्यावरनं पूर्णपणे झटकलेली आहे, नाही तर कमी पडत आहे. पुणे या शासनाचा मंत्र्यांचा फक्त आपले पालकमंत्रीवाद मंत्रिपद यामध्ये त्यांची नोंद चाललेली आहे. तर यांनी कुठंतरी फक्त चॅनलपुरं आणि जाहिरातबाजी करण्यापुरतं म्हणू नये की हे शासनाचं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे. तर आपण ते कृतीतून दाखवून द्या. तुमची पालकमंत्रीपद ही वाद हे सोडून द्या आणि हे पुणे शहर हे आता बीड व्हायची वेळ आलेली आहे. तर अजितदादा पवार यांना सुद्धा आमची नम्र विनंती आहे की आपण बीड शहराचं पालकमंत्रीपद सोडून द्यावं आणि पुण्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्यावं. ही आमची पुणेकर नागरिक आणि एक सर्वसामान्य नागरिक या वतीने आम्ही मागणी करतो की अजितदादांनी या विषयावरती थोडं गांभीर्याने पाहावं. अजितदादा करू शकतात, पण अजितदादांनी आता बीडची जबाबदारी घेतली आहे. अजितदादा बीडचं पुणे करायला गेलेत आणि पुण्याचं बीड होईल. पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. सरस गाड्या फोडल्या जात आहेत. ते 2 दिवसापूर्वी गाड्या फोडल्या वडगाव शहरीमध्ये, त्या आधी 8-15 दिवसापूर्वी बिबेवाडीत गाड्या फोडल्या. सरस चालू आहे. आंदोलनकर्त्यांना धमकावलं जातं. सोकॉल्ड पुण्याच्या मालकांचे लोक रस्त्यावर मारतात. हो, तर या गोष्टींवरची अजितदादांनी जबाबदारी स्वीकारावी. आणि एवढी मोठी घटना आज ही राज्यभर देशभर घटना गाजलेली असताना मुख्यमंत्र्यांनाही ते यायला वेळ नाही. ज्यांच्याकडे गृह खाते ते इथं का आलेलं नाही. गृहराज्यमंत्री आले होते ना, ते म्हणाले की विरोध झाला नाही तरुणीकडनं म्हणून कळालं नाही आरोप. या गोष्टीचा तर पुणेकर नागरिक आणि एक लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या पूर्णपणे निषेध करतील. गृहराज्यमंत्र्यांचं हे बेजबाबदार वक्तव्य. त्या मुलीनी जर तिचं वय आणि ती बसमध्ये दरवाजा बंद केलेला आहे तर तिने आरडाओरडा करून किती आवाज आला असता. संविधानिक पदावर बसलेल्या माणसाने असं वक्तव्य करावं. त्यांचा राजीनामा गृहमंत्र्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा घ्यावा. प्रत्येक मंत्री आता बेताल वक्तव्य करतोय, पण हे शासन त्यांना पाठीशी घालते. कुठलंच काय प्रकार कळत नाही. हे बीडमध्ये गोंधळ चाललाय, पुण्यामध्ये गोंधळ चाललाय. नक्की हे सरकार आहे का, हे या जनतेला प्रश्न पडलाय की सरकार आहे का महाराष्ट्रात. लाडक्या बहिणींनी मतदान करून सरकार निवडून आणण्याचं वारंवार सांगितलं जातं. लाडक्या बहिणीचे आभार मेळावे घेतला. लाडकी बहीण सुरक्षित वाटते या सरकारमध्ये. मी तर एकच म्हणतो की आता लाडक्या बहिणींचा एकच आवाज आहे पुणे शहरातल्या, आम्हाला तुमचं 1,500 नको, आम्हाला सुरक्षितता द्या. आम्हाला सुरक्षितता पाहिजे. 1,500पेक्षा सुरक्षितता महत्त्वाची आहे. कारण का आज इथं स्वारगेट सारखं हे वर्दळीचं ठिकाण असताना इथं जर महिला प्रवास सुरक्षित करू शकत नसतील तर महाराष्ट्रातल्या इतर या डेपोंचं बस डेपोंची काय कंडिशन आहे. आणि या बस डेपोमध्ये आम्ही एक 6 महिन्यापूर्वी पाहणी केली होती. अत्यंत बिकट अवस्था आहे स्वच्छतेच्या बाबतीत, सुरक्षेच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत. पुणे हे स्वच्छ शहर म्हणून प्रसिद्ध आहे. स्मार्ट सिटीमध्ये आज तुम्ही पुणे धरलंय आणि फक्त इथं नावाला सगळं चाललेलं आहे. सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावरती आहे, सगळंच वाऱ्यावरती आहे. आणि मला प्रश्न विचारायचा आहे की निवडणुकीपूर्वी बदलापूरचं प्रकरण झालं होतं, त्या नारायण मागच्या शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं होतं. त्यावेळेस निवडणुका होत्या. त्या निवडणुका नाही आहेत. आता गाड्याचं काय होईल? आता त्यावेळेस निवडणुका होत्या आणि हे केलेले आहे की ताशेरे ओढलेले आहेत की ते एन्काउंटर फेक होता. आता त्यावेळेस त्यांना निवडणुकीसाठी अनेक बॅनर लावले गेले. त्यावेळेस न्याय द्यावा भाऊचा लोक तो विषय घेऊन कोर्टापर्यंत गेले. त्यानंतर पुढं काय झालं ते जनतेला माहीत नाहीये. घेऊन फोटो होते बॅनर. हो, न्याय द्यावा भाऊचा म्हणून एक नवीन पद्धत चालू केली. आता मध्ये एक बुलडोझर फिरवला, ती गोष्ट चुकीची आहे, हा चुकीची आहे माहीत नाहीये. पण तुम्ही सगळ्या गोष्टी करून हे पुन्हा हा सुरक्षित नाहीये. आणि हे सुरक्षित इथं पुण्यात जर महिला सुरक्षित काय करायला दत्ता गाड्याला तर आता आपल्याला जर खरंच एक महाराष्ट्रात दहशतमुक्त करायचं असेल तर त्याला भर चौकात शासनाने लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात नेमून कायदेशीर पद्धतीत भर चौकात फाशी द्यावी. तेव्हा त्या मुली सुरक्षित होतील. या गोष्टीचा निर्णय घेऊ शकत नसेल तर